नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1. 14 एप्रिल 1891, 2. 15 ऑगस्ट 1892, 3. 12 मार्च 1889, 4. 1 जानेवारी 1890। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 14 एप्रिल 1891 योग्य उत्तर आहे। माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 पैसा, 2 वेळ, 3 अज्ञान, 4 राग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अज्ञान योग्य उत्तर आहे। माणसाने सर्वप्रथम कोणत्या प्राण्याचे दूध पिले? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 म्हैस, 2 कोकरू, 3 बकरी, 4 गाय। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोकरू योग्य उत्तर आहे। डॉक्टर आंबेडकर यांचे वडील कोणत्या नोकरीत होते? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 डॉक्टर, 2 शिक्षक, 3 वकील, 4 लष्करात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लष्करात योग्य उत्तर आहे। रावणाची सर्वात मोठी कमजोरी काय होती? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 अहंकार, 2 असत्य, 3 क्रोध, 4 लोभ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहंकार योग्य उत्तर आहे। शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या दरबारातून पळ कसा टाकला? या प्रश्नाचे पर्याय: 1 साधू वेश, 2 घोडेस्वार, 3 फळ टोपली, 4 फकीर वेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फळ टोपली योग्य उत्तर आहे। बाबासाहेब कोणत्या धर्मात दाखल झाले? या प्रश्नाचे पर्याय: 1 जैन, 2 बुद्ध, 3 ख्रिश्चन, 4 शीख। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ख्रिश्चन योग्य उत्तर आहे। जगातील सर्वात ताकदवान राजा कोणता आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 अकबर, 2 जहांगीर मोहम्मद, 3 महमद बादशाह, 4 सम्राट अशोक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सम्राट अशोक योग्य उत्तर आहे। कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होऊ शकतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 मधुमेह, 2 रेबीज, 3 पोलिओ, 4 डेंग्यू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेबीज योग्य उत्तर आहे। श्रीराम कोणत्या धनुष्याचे नाव काय होते? या प्रश्नाचे पर्याय: 1 कोदंड, 2 या, 3 विशाल, 4 जीवन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोदंड योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।